पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या क्रिकेट संघाने सलग 10 वेळा T20 विश्वचषक जिंकला? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 2, जागतिक रेडिओ दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 13 फेब्रुवारीला. प्रश्न 3, कोणत्या राज्यात स्त्री सुरक्षा योजना अधिकृतपणे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेवरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 5, गुजरात मधील गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे उदय कोटक हे. प्रश्न 6, मानवाधिकार पुढाकार परिषदेची 3री आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब इथे. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाच्या पंतप्रधान मिया मोटली यांनी सलग 3ऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे बार्बाडोस येथील. प्रश्न 8, पेंगोलिनची शिकार आणि व्यापार करण्यास कुठे बंदी घातल्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नागालँड इथे. प्रश्न 9, सेवा तीर्थ संकुलनाचे उद्घाटन अलीकडेच कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाचे राष्ट्रपती लुईज इनासियो लुला दा सिल्वा भारताला भेट देणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाचे. प्रश्न 11, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेच्या शुभारंभाला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे PM राहत योजनेला. प्रश्न 12, संशोधकांना कोणत्या राज्याच्या किनारी भागात समुद्री अळीच्या 2 नवीन प्रजाती सापडल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल इथे. प्रश्न 13 पाहूया. जागतिक युनानी दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 फेब्रुवारीला. प्रश्न 14, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र जे चर्चेत आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मनोज मुकुंद नरवणे यांचे. प्रश्न 15, नागालँड राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे अजय कुमार भल्ला हे. प्रश्न 16 पाहूया. भारताच्या हवाई दलाने आणि कोणत्या देशाने इन सिटू हा संयुक्त हवाई सराव आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि थायलंडने. प्रश्न 17, पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 18, चांगडुल मानवतावादी पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे R व्यंकटेश आणि हरिप्रिया अरविंद यांना. प्रश्न 19 पाहूया. साने ताकाची कोणत्या देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाच्या. प्रश्न 20, कोणत्या राज्य सरकारने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातील. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची मंथली PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.